या परिसरामध्ये गेलेले भाजपचे नेते किरीट सोमय्या आपल्यासोबत फोनवर आहेत। तू राहाच आपल्यासोबत। किरीटजी, काय नेमकी परिस्थिती आहे ती तुम्ही आता दृश्यांमध्ये पाहताच आहात। जमाव पूर्ण आक्रमक झालेला आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? असं आहे की काही लोक गुंडगिरी करतात, लेन जिहादवाले जिहादी भावना भडकवतात, काय राजकीय नेते न्यायालयाचा आदेश आला ढाब्यावर असंच निवडणुकीच्या काळात पश्चिम बंगालचा मालदा येथे बसवण्यात आलं होतं। तिथेही 10,000 बांगलादेशीने न्यायालयाचा असंच अपमान केलं होतं। ही 1.5 कोटी मुंबईकरांची रेल्वे टर्मिनससाठी ती जागा, इथे रेल्वे टर्मिनसच काम होणार आणि जे काही गुंड हे भडकवण्याचा प्रयत्न करत असेल त्यांना व्यवस्थित कायदेशीर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार। मात्र किरीटजी, काल जेव्हा तुम्ही या परिसरामध्ये गेलेला होता तेव्हा काल इतका विरोध पाहायला मिळाला नव्हता जितका आज पाहायला मिळतोय। आणि या जमावाचं असं देखील म्हणणं आहे, जे इनपुट्स आमच्यापर्यंत पोहोचले त्यानुसार आज परिसरामध्ये 2 प्रार्थनास्थळ आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। हे सगळं नाटक चाललेलं असतं। ही रेल्वे टर्मिनसची जागा 3 महिन्यापूर्वी तुमचे लोक आले होते, मी त्या ट्रॅकवर रुळावर गेलो होतो। रुळावर 8 नंबर आणि 9 नंबर त्यांनी तिथेही दुकानं बांधली होती, बकऱ्याचे गोठे बांधले होते। हे सगळं मुंबईकर बघतोय रोज। म्हणून ही जी गुंड आहे, जिहादी, लेन जिहाद, लव जिहादवाली लोक, बांगलादेशी घुसखोर, आणि ते जर अशा प्रकाराने सरकारी कर्मचारी पोलिसांवर जर अशा प्रकाराने वागत असेल तर त्यातले जे गुंड आहे त्यांना व्यवस्थित त्यांचा बंदोबस्त केला जाणार।